नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्रातील 492वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पहिली कविता अशी आहे. एकाला दुसऱ्याने काही जुन्या आठवणी सांग असे सांगितले. तो म्हणाला, मी पूर्वी खूप दारू प्यायचो, म्हणजे आताही पितो, पण तेव्हाही खूप प्यायचो. सांगण्यासारखी तेवढीच एक आठवण आहे आणि तीच मी अनेक वर्ष लोकांना सांगत आलो आहे. एकाला दुसऱ्याने काही जुन्या आठवणी सांग असे सांगितले. तो म्हणाला, मी पूर्वी खूप दारू प्यायचो, म्हणजे आताही पितो, पण तेव्हाही खूप प्यायचो. सांगण्यासारखी तेवढी एकच आठवण आहे आणि तीच मी अनेक वर्ष अनेक लोकांना सांगत आलो आहे. आता दुसरी कविता आहे. एका शिक्षिकेने बंड्याबद्दल त्याच्या वडिलांकडे तक्रार केली की तो तास चालू असताना अर्धवट झोपेत असतो. वडील म्हणाले, चांगली प्रगती आहे. मागच्या महिन्यात तुम्ही म्हणाला होतात की तो गाढ झोपलेला असतो. एका शिक्षिकेने बंड्याबद्दल त्याच्या वडिलांकडे तक्रार केली की तो तास चालू असताना अर्धवट झोपेत असतो. वडील म्हणाले, चांगली प्रगती आहे. मागच्या महिन्यात तुम्ही म्हणाला होतात की तो गाढ झोपलेला असतो. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित हा 37वा भाग. इंद्रियांमुळे त्रासही होतो, बरेही वाटते, म्हणूनच कधी आनंद तर कधी दुःखही होते. इंद्रियांमुळे त्रासही होतो, बरेही वाटते, म्हणूनच कधी आनंद तर कधी दुःख होते. कधी अहंकार वाढतो तर कधी कोलमडतो, हे सारे होते पण आत्मा तसाच नेहमी राहतो. कधी अहंकार वाढतो तर कधी कोलमडतो, हे सारे होते पण आत्मा तसाच नेहमी राहतो. कधीही अन केव्हाही देहाला काही होते, आत्म्याला काही होणे केवळ अशक्य असते. कधीही अन केव्हाही देहाला काही होते, आत्म्याला काही होणे केवळ अशक्य असते. शरीरास काही झाले शरीरापुरतेच ते असते, आत्म्याला काही होणे कधीच शक्य नसते. शरीरास काही झाले शरीरापुरतेच ते असते, आत्म्याला काही होणे कधीच शक्य नसते. पंचेंद्रियांनी सुख वाटते, दुःखही वाटते, पण ते वाटणेही आत्म्यामुळेच असते. पंचेंद्रियांनी सुख वाटते, दुःखही वाटते, पण ते वाटणेही आत्म्यामुळेच असते. आत्म्याला भाव भावना काही कधीच नसते, आत्मा केवळ आनंदी असतो, आवड नावड नसते. आत्म्याला भाव भावना काही कधीच नसते, आत्मा केवळ आनंदी असतो, आवड नावड नसते. गाढ झोपेमध्ये निर्मळ आनंद असतो, पंचेंद्रियाशी तेव्हा
संबंध काही नसतो. गाढ झोपेनंतर पुढची सकाळ होते. झोप कशी होती खरे तर जाणवलेले नसते. गाढ झोपेनंतर पुढची सकाळ होते. झोप कशी होती खरे तर जाणवलेले नसते. तरीही झोप कशी झाली हे विचारलेले असते. उत्तम झाली हे म्हणणे खरे तर खरेच असते. तरीही झोप कशी झाली हे विचारलेले असते. उत्तम झाली हे म्हणणे खरे तर खरेच असते. थेट जाणीव आणि तर्क परंपराही असते. या सर्वांनी काय होते ते सर्वांना कळते. थेट जाणीव आणि तर्क परंपराही असते. या सर्वांनी काय होते ते सर्वांना कळते.